नमस्कार. जो दिल्लीमध्ये प्रकार चालू होता ना, त्यावेळेस इतकं मनाला वाईट वाटत होतं. अरे बापरे! अक्षरशः रडायला येत होतं. मुलींना बघून रडायला येत होतं. कारण की मुलींच्या आई-वडिलांची तर परिस्थिती वेगळीच होती, पण दुसऱ्यांना पण मुलींचं पाहून रडायला. तिथे पोलिसच मुली जे असतात, लेडीज पोलीस, त्याच त्या पोरींना मारत होते. अरे, काय मारतात? शेवटी त्यांची जीत झाली ना. मग मारून-मारून किती मारलं तुम्ही? 1-2 जण मेलं असेल किंवा काय झालं असेल त्यांचं बिचाऱ्यांचं ते जाऊ दे. पण त्यांचं जे काम झालं आणि त्यांना जे यश मिळालं, ते खूप मोठं यश आहे त्यांच्यासाठी. आणि जे धर्मेंद्र प्रधान आहे ना तो, त्याला जे राजीनाम्यावर बसवला ना, त्याला हाकलून द्यावं ना, खेड्यात हाकला त्याला. तिथे नका राहू दे त्याला, खेड्यामध्ये हाकला त्याला. म्हणजे त्याला कळेल काय असतं जीवन, कसं असतं जीवन. हां? आणि मुलांच्या आई-वडिलांना पण खूप खूप शुभेच्छा. मुलांना पण खूप शुभेच्छा. बिचाऱ्याने खूप कष्ट घेतले, उपाशी राहिले, ताणले राहिले, मार खाल्ले, पण शेवटी त्यांनी यश मिळवलं. याला म्हणतात जिद्द. आणि जिद्द जो करेल ना, तो आधीच म्हणजे अगोदर पुढे झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की जिद्द ही माणसाच्या मनात हवीच आहे. जिद्द केल्याशिवाय काही भेटणार नाही. आयत्या जागी तुम्हाला काही नाही भेटणार. म्हणून ते दीपकेंनी केलं ना, ते खूप चांगलं केलं त्यांनी. आणि मुलांना पण त्यांनी मार्ग दिले. राहुल गांधींनी पण त्यांना सपोर्ट केला. बऱ्याच जणांनी सपोर्ट केला. आपले राहुल गांधींनी पण त्यांना सपोर्ट केला. ठाकरे बंधू गेले होते तिकडे, त्यांनी पण त्यांना सपोर्ट केला. खूप जण त्यांच्या पाठीशी उभे राहिले, म्हणून ते यश त्यांना मिळू शकलं. आणि मिळलं तर ते खूप आनंद झाला. आणि खूप खूप त्यांना शुभेच्छा. आणि यापुढे तुम्ही खूप अभ्यास करा, चांगले मोठे व्हा आणि राज्य जे आहे आपलं भारत, त्याला एकदम चांगल्या जागेवर नेऊन ठेवा. कारण मोदींनी जे नेलं आहे ना, त्याला एकदम पाताळाला नेलं आहे. तुम्ही उच्चावर घेऊन जा.